anyone can please feel free from every region 1 or 2 persons to share. आणि ते पॉइंट्स रिपीट करू नये. थँक्यू. अँड प्लीज इंट्रोड्यूस, जेव्हा आपण बोलताय तर प्लीज इंट्रोड्यूस yourself. या. नमस्कार मॅडम, मी ज्योती लोहार, आपलं राज्यस्तरीय NSS समन्वयक आहे आणि ही कार्यशाळा माननीय संचालक साहेबांच्या आदेशाप्रमाणे आपण 2 दिवस घेतली आहे. यामध्ये राज्यातील 94 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे कार्यक्रम अधिकारी आवर्जून उपस्थित आहेत आणि मी आनंदाने नमूद करू इच्छिते की 100% या ठिकाणी सगळ्यांची उपस्थिती आहे. कालच्या दिवसामध्ये सर्वांनी आपल्या NSS मधल्या नियमित उपक्रमांचं म्हणजे जे वर्षभरामध्ये विविध उपक्रम आपण राबवतो, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, त्या उपक्रमांचं त्याचसोबत जे आपण 10 दिवसाचं किंवा आठवडाभराचं जे विशेष शिबिर घेतो तर त्या विशेष शिबिरांचं असं एकत्रित सादरीकरण या सर्वांनी प्रत्येक संस्थेने एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा 100% फायनान्स ही NSS योजना आहे की याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे 100% पैसे राज्याला येतात आणि राज्य मग प्रत्येक डिपार्टमेंटला ते पैसे देते. जसं आता आपल्याला पैसे मिळतात तर सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्या जो काही अर्थ विभाग आहे मंत्रालयाचा त्याच्याकडे ते पैसे देतात. समजा 100 कोटी रुपये त्यांनी दिले, मग तो फायनान्स डिपार्टमेंट जो आहे ते उच्च तंत्र शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक ITIला किंवा प्रत्येक कॉलेजेसला किंवा डिपार्टमेंटला किती निधी पाहिजे त्याच्याप्रमाणे ते त्यांच्यासाठी बजेट करत होते, ते बिल काढून आपल्याला देत होते. दुसरा एक भाग आहे की जसं आता आपल्या ITIमध्ये बऱ्याचशा योजना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सुरू आहे. मॉडेल ITIची सुरू आहे, स्ट्राईवची सुरू आहे, PPPची सुरू आहे. आता स्ट्राईवमध्ये सुद्धा 2 प्रकारच्या समजा जे मी तुम्हाला सांगितलं योजना आहे. एक की सेंट्रल गव्हर्नमेंट फंडिंग, त्याच्यात काही ठिकाणी असं असते की सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक पर्टिक्युलर अमाऊंट असते 70%, 80%, आणि स्टेट गव्हर्नमेंटचा त्याच्यामध्ये वाटा असतो 20%, 10%, जे काही असेल ते. तर सेंट्रल गव्हर्नमेंट तेवढा 70% पैसे देणार, स्टेटवाले त्याच्यात 30% टाकणार आणि मग ते समजा तुमची एक ITI आहे, एक नगर ITI आहे, नगर ITIला इक्विपमेंटसाठी त्याच्यात पैसे द्यायचे आहे 5 लाख रुपये. तर मग सेंटरचे 4 लाख रुपये वेगळे मिळतात आणि स्टेटचे त्याच्यामध्ये 1 लाख रुपये गृहीत धरा ते वेगळे मिळतात. मग आपण मशीन खरेदी केल्यानंतर ते बिल ट्रेझरीला टाकतो आणि ते पैसे ड्रॉ करतो. ती आतापर्यंतची सिस्टम होती. ज्याच्यामध्ये 100% आहे त्याच्यामध्ये 100%, ज्याच्यामध्ये असं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये असं कॉन्ट्रीब्युशन आहे. आता सेंट्रल गव्हर्नमेंटने नव्याने एक धोरण केलेलं आहे फायनान्सच्या बाबतीत, त्याला PFMS सिस्टम म्हणतात. आता PFMS सिस्टम काय आहे की आतापर्यंत समजा कुठल्या ITIला नगरच्या ITIला पैसे दिले, नागपूरच्या ITIला पैसे दिलेले आहेत, तिथे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बसलेल्या माणसाला त्या पैशाची मुवमेंट समजत नव्हती की कोणी खर्च केला नाही केला, पोहोचले नाही केले. त्यासाठी एक आता नवीन PFMS सिस्टम आणलेली आहे त्यांनी. या PFMS सिस्टम मध्ये काय असतं की एक SNA करावा लागतो. SNA म्हणजे सिंगल नोडल एजन्सी, आणि ती सिंगल नोडल एजन्सी जी आहे ती जो डायरेक्टर आहे, राज्याचा प्रमुख जो कोणी असेल, डायरेक्टर असेल, त्यांच्याकडे समजा याचा प्रोग्राम ऑफिसर किंवा जे काही पोस्ट असेल त्यांच्या नावाने एक अकाउंट राहणार आणि ते एका बँकेमध्ये राहणार. से सपोज आपण कुठली एक बँक निवडली, बँक ऑफ इंडिया निवडली आपण, तर बँक ऑफ इंडिया ही आपली सिंगल नोडल एजन्सी राहील डायरेक्टरच्या नावाने. आणि जेवढ्या आता 94 ITI आपल्या या NSS मध्ये आहे त्या 94 ITIला आपले त्या बँक ऑफ इंडियाचे अकाउंट उघडा लागणार आहे. बरोबर आहे, तुमच्या प्रिन्सिपलच्या नावाने जो पैसा येणार आहे. समजा यांनी आपल्याला 50 लाख रुपये दिले संचालकांना, ते 50 लाख रुपये आपण त्या बँक ऑफ इंडियाच्या अकाउंटमध्ये जो SNA अकाउंट राहिला त्याच्यामध्ये आपण टाकणार. बरोबर आहे.
तो अमाऊंट. आणि नंतर आता तुम्हाला तो कसा अमाऊंट येणार, तर तुमचे प्रत्येकाचे वेंडर म्हणून राहणार तिथे, तर तुमचे ते अकाउंट राहणार, अकाउंट उघडणार. समजा आता माझ्याकडे 50 लाख रुपये आले आणि मला 94 आयट्याला वाटायचे आहे, तर मी 1 लाख रुपये समजा तुम्हाला किंवा 50-50 हजार रुपये सर्व आयट्याला वाटून देईल. ठीक आहे. तर मग तिथे आम्ही काय करणार की तुमचा जेवढा अमाऊंट आहे, समजा एखादी छोटी आयट्या 30,000 रुपये आहे, तर आम्ही त्याला कॅप लावणार 30,000चा. बरोबर आहे. म्हणजे त्याला सेट करणार 30,000. एखाद्या आयट्याला दिले 50,000 रुपये, त्याला सेट करणार आम्ही 50,000 रुपये. किंवा आम्ही काय करणार की पहिल्या 3 महिन्याकरता 50%च कॅप लावणार 25,000चा. तो खर्च झाला की पुढचा कॅप लावणार. म्हणजे तुमचा जर कॅप 25,000चा असेल तर तुम्ही ते 25,000चं व्हाउचर क्रिएट करून पैसे काढू शकता 25,000 पर्यंत. ते संपले की तुम्हाला आम्हाला रिक्वेस्ट करायला लागेल की ते संपले आता आम्हाला वाढवा. तर ही या पद्धतीची आता याच्यानंतर सिस्टम राहणार आहे. तुम्हाला कुठल्याही आता ट्रेझरीतून प्रत्येक वेळेस बिल काढण्याची गरज राहणार नाही. एकच वेळा पूर्ण पैसे ड्रॉ होईल. समजा 100 करोड उघडले, 100 करोड ड्रॉ करणार ट्रेझरीतून आणि त्या अकाउंटमध्ये टाकणार आणि मग ते पीएमएमएस सिस्टमद्वारे तुमच्यापर्यंत ते पैसे येणार. तर आता ते उलट सोपं झालेलं आहे. आले की लक्षात की तुम्हाला पाहिजे तेव्हा व्हाउचर डेव्हलप करायचं, त्याची सिस्टम आहे एक आणि त्याच्याप्रमाणे ते पैसे काढायचे. आता राहिला तुमचा नगरचा प्रश्न की तुम्ही जो प्रश्न यांना विचारला तो प्रश्न यांच्याशी निगडीत नाही आहे, तो आपल्याशी निगडीत आहे. म्हणून मी तुम्हाला क्लॅरिफिकेशन द्याकरता आलेलं आहे की पीएलए मध्ये जे पूर्वी पैसे आपण टाकलेले एनएसएचे, कारण जेव्हा एनएसएचे पैसे आले ते आपल्याला समजा रोख स्वरूपानं आले असेल, डीडी स्वरूपानं आले असेल किंवा काहीतरी पे ऑर्डर असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. आता हे पैसे काढून एकदम तर कोणाला दुसऱ्या दिवशी वाटता येणार नाही ना, तर आपल्याला ते कुठेतरी पार्क करावं लागते. दॅट इज नोन एज पार्किंग ऑफ द मनी. म्हणजे जशी आपण एखादा आपले स्वतःचं व्हेकल आपण मार्केटमध्ये जातो तर आपण तिथे 2 तासासाठी 3 तासासाठी पार्किंग करतो. बरोबर आहे. त्याला म्हणतात पार्किंग. तर हे जे पैसे एनएसएसचे आहे हे तुम्ही पीएलए मध्ये पार्क केले, कारण तुमच्याकडे दुसरं काही अकाउंट नोटा ठेवण्याकरता. कारण शासनाचे पैसे तुमच्या खिशात तर ठेवता येत नाही, घरी तर ठेवता येत नाही. तर तुम्हाला एक अकाउंट पाहिजे होता म्हणून तो तुम्ही पीएलए मध्ये ठेवतो. आतापर्यंत आपण पीएलएतून पैसे काढत होतो, निघत होतं. मागच्या वर्षी काय झालेलं आहे की फायनान्स डिपार्टमेंटनी पीएलएच्या अमाऊंट म्हणजे पीएलएतून पैसे काढताना फायनान्सची परवानगी द्यावी असं एक परिपत्रक काढलं करोनाच्या धर्तीवर. आणि तेव्हापासून मग त्या पत्राचा अंमल म्हणून प्रत्येक ट्रेझरी ऑफिसर तुम्हाला पीएलएचे पैसे काढण्याकरता आडकाठी करतात. बरोबर आहे. खरं म्हणजे ते जे पत्र आहे ते पत्र कोणासाठी आहे की जे पीएलए मध्ये तुमचा जमा पैसा आहे जो पीएलएचा आहे आणि तो जर तुम्हाला कुठल्या उद्दिष्टासाठी खर्च करायचा असेल तर त्याच्यासाठी परमिशनची गरज आहे. पण हा पैसा मुळातच पीएलएचा नाहीये. इट इज नॉट द मनी ऑफ पीएलए, इट इज अ पार्किंग मनी. आता शासनामध्ये काय होतं की इंटरप्रिटेशन ऑफ द लेटर हे प्रत्येक माणूस प्रत्येक वेगवेगळ्या दृष्टीने करतो आणि त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा आम्ही हा प्रस्ताव पहिल्या वेळेस शासनाला सादर केला की फायनान्स डिपार्टमेंटला तुम्ही मंजुरी द्या आम्हाला. आता ही का गोष्ट घडलेली होती की आपण मागे सीबीटी घेतल्या होत्या मागच्या वर्षी. सीबीटीचे सेंट्रल गव्हर्नमेंट कडून डीजीटी कडून आपल्याला 1 करोड रुपये आले होते जे आपण आपल्या आयट्यामध्ये परीक्षा घेतल्या. त्याचं जे आयट्याचं जे काही रिम्युनेशन होतं, कॉम्प्युटरचं भाडं होतं ते आपल्याला डीजीटीनं 1 करोड रुपये दिलं. आता हे पैसे आपल्याला वाटायचे होते तर आपण पुन्हा त्याच पद्धतीनं सर्वांना दिले. त्यांनी ते पीएलए मध्ये पैसे टाकले आणि मग त्यांना काढता येण्याचे पैसे. जेव्हा आपलं हे प्रपोजल शासनाकडे गेलं होतं की फायनान्स डिपार्टमेंट कडून परमिशन घ्या, तेव्हा मॅडमने हा पहिला प्रश्न विचारला की हे पैसे कशाचे आहे. तर आम्ही सांगितलं हे पैसे तर डीजीटीने दिलेले आहे. म्हणजे इट इज नॉट द पीएलए मनी, यू नीड नॉट टेक द परमिशन फ्रॉम द फायनान्स. आणि मग आम्ही त्या पीएलए मधून ते 1 करोड रुपये काढले, आम्हाला भेटले आणि ते आम्ही सर्वांना वाटले पण. बरोबर आहे. परंतु काय होतं की प्रत्येक ठिकाणी जो ऑफिसर असतो तो ऑफिसर त्या पत्राचं इंटरप्रिटेशन कधी रॉंग करतो, त्याला ते कळत नसते किंवा आपल्याला बऱ्याच वेळा ते समजून सांगता येत नाही आपल्याला माहित नसल्यामुळे. बरोबर आहे. दोन्ही गोष्टी आहेत. एकतर त्याचं इंटरप्रिटेशन ते वेगळं होते किंवा आपल्याला ते समजून, कारण हे गोष्ट प्रत्येकाला तेवढी समजत असेल फायनान्स मधली किंवा हे असेल आपले प्रिन्सिपल सक्षम असेल असं नाही आहे आणि म्हणून ह्या गोष्टी घडत असतात. तर पीएलए मधले पैसे काढण्याकरता मागच्या वर्षी त्यांनी जी आर काढलेला होता
तो GR अजूनही विड्रॉ केलेला नाही, पण ते पैसे तुम्हाला काढता येतात. आता काही ठिकाणी त्या लोकांनी सांगितलं का ठीक आहे संचालकाचं पत्र घ्या, आम्ही तुम्हाला देऊ. आम्ही ते पत्र पण त्यांना दिलं, त्यांनी ते पैसे काढले. पण समजा जर तो नियम असता तर ते पैसे निघाले नसते. तर ओनली थिंग इज दॅट ऑल कार्यक्रम अधिकारी किंवा प्रिन्सिपल यांनी त्यांना सांगायला पाहिजे दिस इज नॉट द PLA मनी. बरोबर आहे, दिस इज द पार्किंग मनी, टेम्पररी वे ऑफ पार्क इन द अकाउंट, की जो आमच्याकडे सुविधा नव्हती म्हणून. आली की लक्षात. तर हा पुढे लटकलेला आहे किंवा तो काढता येत नाही म्हणून प्रॉब्लेम आहे असा कुठलाही इश्यू नाही आहे. इज द टेम्पररी. आलं लक्षात तुमच्या. दिस इज ओनली क्लॅरिफिकेशन. मला असं वाटलं की तुम्हाला ते द्यावं म्हणून मी आलेलं आहे. नंतर आपण संवाद करूया, चर्चा करूया. पण मला असं वाटलं की या प्रश्नाचं उत्तर शाळेत कोणी देऊ शकणार नाही म्हणून मी